हम बने तुम बने, हम बने तुम बने। हो 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 तुलिका, डोंट वरी, मी पिकअप केलंय सईला. म्हणजे ही सई चॅम्पियन आहे कॅरमची. ऑफकोर्स जिंकली. हो मी घेऊन येते तिला संध्याकाळी. ओके या बाय. काकू, एवढं मोठं ऑफिस तुझं आहे? इथे कोण बसतं? मी माझं कॅबिन आहे. एवढं मोठं? पण एवढं मोठं कॅबिन मिळवायला कामही तेवढंच मोठं करायला लागतं. बरं मला ना थोडं काम संपवायचंय. तू बसतेस थोडा वेळ? हा माझं काम झालं ना की मस्तपैकी आपण लंचला जाऊया. तुझ्या आवडी काय नाही. बस बस पटकन संपव. विजय जरा आतमध्ये. हा मॅडम. हे काय मिस्टर विजय, तुम्हाला मी म्हटलं होतं ना की या करेक्शन्स करू नका म्हणून. हो मॅडम, पण क्लायंटचाच फोन आलेला, त्यांनी सांगितलं की त्यांना हीच कलर स्कीम हवी. पण हे चांगलं नाही दिसणार आहे. मॅडम हे आता क्लायंटला पण पटवून देणार नाही का? क्लायंट बऱ्याच वेळेला स्वतःच्या लाईक आणि डिसलाईक प्रमाणे प्रॉडक्ट डिझाईन करत असतात. आपण त्याला मार्केटच्या स्ट्रॅटेजीज बघायच्या आणि एस्थेटिकली प्रॉडक्ट कसा दिसेल हे समजावून सांगायचं असतं. पण मॅडम क्लायंटला कसं कसं म्हणजे काय? हा आणि एवढंच जर तुम्हाला क्लायंटचं पटत असेल ना तर तुम्ही एक काम करा मिस्टर विजय, तुम्ही आजच्या आज इथून रिझाईन करा आणि क्लायंटचं ऑफिस जॉईन करा. आय मीन इट. हो. हॅलो. हा सर, मी हर्षदा बने बोलते. आम्ही तुम्हाला काही डिझाईन्स पाठवली होती सर. हां, त्यामध्ये तुम्ही काही कलर करेक्शन्स करून पाठवलेत आम्हाला. आम्ही ते नाही करू शकत. मिसेस बने. हो सर. हो, पण रिक्वायरमेंट जरी तुमची असली तरीही जेव्हा जेव्हा तुमचं प्रॉडक्ट जज केलं जाईल तेव्हा तेव्हा आमचा ब्रँड सुद्धा जज केला जाईल ना मार्केटमध्ये. कुणाशी बोलताय? क्लायंटशी. क्लायंटशी? तुम्ही जी कलर स्कीम आम्हाला सांगितली ती एखाद्या छोट्या स्क्रीनवर कदाचित चांगली दिसेलही, पण एखाद्या मोठ्या स्क्रीनवर म्हणजे मल्टीप्लेक्स मध्ये वगैरे ती अतिशय भडक दिसेल. आणि तरीही तुम्हाला जर ही कलर स्कीम कंटिन्यू करायची असेल ना सर, तर आय एम सॉरी टू से, पण हे काम आम्ही नाही करू शकत. हो सर, कारण जसं तुमच्या प्रॉडक्टची इमेज वाढवण्यासाठी आम्ही प्रचंड कष्ट करतो, तसंच आमचा दर्जा टिकवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करतो सर. आणि त्या दर्जाबरोबर आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. डिसिजन इज योर्स. थँक यू सर. Thank you for understanding our concern. Yeah. विजय. हा मॅडम. कलर स्कीम जी आपण डिसाइड केली होती ना, तीच कलर स्कीम या डिझाईन्स मध्ये. एकदम सॉलिड. म्हणजे सॉलिड होता तुम्ही. हे असं आपल्याला नसतं ना क्लायंट बरोबर भांडायला. दॅट्स ओके. कौतुक सगळं नंतर. सगळ्यात आधी जे चेंजेस केलेत ना तुम्ही त्या डिझाईन मध्ये, ते सगळे रिव्हर्ट करा आणि ताबडतोब ईमेल करा क्लायंट. ओके. हो मॅडम. गुड जॉब मिसेस बने. दॅट्स वाय वी आर प्राऊड ऑफ यू. कसं आहे मिसेस बने, कंपनीचा प्रॉफिट आहे ना तो करून द्यायला खूप माणसं आहेत,
पण कंपनीचा सेल्फ रिस्पेक्ट तो जपणारी खूप कमी माणसं आहेत. गुड जॉब, कीप इट अप. बाय द वे, मला तुमच्याशी एका नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलायचं. काकू कसली भारी आहे. ऑफिस मधले सगळे जण तिला रिस्पेक्ट देतात. पण घरी मात्र आपण तिला कसं वागवतो? रेहाताई, रेहाताई, कधीची हाक मारतेय मी. सई सई, अगं ती शर्मिलीकडे गेले खेळायला. ओ सॉरी, तुला माझ्या आवाजाने डिस्टर्ब झालं का? नाही ग. मकरन, तुझं लक्ष आहे? मला वाटलं कामात आहेस तू. माझं सगळीकडे लक्ष असतं, कळलं? हा, वाळत घाल. अगं हो, एकच मिनिट झालंच आहे. टाकतो 2 मिनिटं तुम्हाला. तुझी 2 मिनिटं हा, म्हणजे एकतर 2 तासानंतर लक्षात येणार तुझ्या, आणि त्यानंतर तू 1 तासानंतर वाळत घालशील. काकू असू दे, मी वाळत घालते ना. तू काम कर. बघा, हम्म. शिका जरा. अगं नवीन पिढी शिकते ना. बस झालं. गुड गर्ल. तुम्ही वाग ना मग कधीतरी गुड बॉय सारखा. प्लीज. हा हर्षदा, एक तर सकाळपासून मला आत्ता वेळ मिळालाय गेम खेळायला, आणि गेला आठवडाभर ही लेवल पण कम्प्लीट होत नाही माझी. तू उगाच. अरे नाही, बॅटरी पण डिस्चार्ज होते. माझं चार्जर कुठे? चार्जर तिथे बाजू नका बघू ना. काम कर. अगं हो, पण माझी बॅटरी डिस्चार्ज होते. त्याचं काय नाही तुला काम. प्लीज काय करतोय? काय हे? आवडते. हे बघ, सापडला चार्जर. सापडला. साहेब बाजू. काकू असू दे, मी आवडते. तू काम कर. सई, अगं आपण हे आत्ता आवरून ठेवलंय म्हणजे हे कायमच असं राहील असं नाही. जाऊ दे, तू जा, खेळ जा. इट्स ओके. येस, फायनली लेवल कंप्लीटेड. क्या बात है. वाह. हर्षदा, ऐक ना, हा, जरा भूक लागली आहे. सुकी भेळ. हा चालेल. प्लीज. हो बरं. हा एवढा ईमेल करू दे, एक तेवढा करू दे. नंतर करशील. प्लीज. मी मम्माला सांगू का करायला? ती करेल. अगं नको. तुझी आई आधीच कामात बिझी असेल, स्वयंपाकात बिझी असेल. तिला नको सांगू. हर्षदा करेल. कर ना हर्षदा, प्लीज. तुझ्या काकाचा हट्ट म्हणजे ना पार्थ परवडला. हा, मग काय आणते. थँक्यू. नवीन लेवल. काका काय आहे हे? अगं नवीन गेम डाउनलोड केलाय मी आता. कार रेसिंगचा आहे, पण तुला लगेच मिळणार नाहीये खेळायला. कळलं ना? हे नाही. मग तू काकूला भजी करायला का सांगितलीस? का? काय झालं? अरे ही कोण आहे? अगं ती माझी बायको आहे, तुझी काकू आहे. मग काका, तू कधी तिच्या ऑफिस मध्ये जाऊन बघितलंयस का? तरी तू तिच्या ऑफिस मध्ये गेला असतास ना, तर तुला कळलं असतं ती कोण आहे ते. जी करायला सांगतोय. हिचा नेमका मुद्दा काय? भजी की हर्षदा? हळू. सई, रेहा, चला आता बस झालं खेळणं. चला अभ्यासाला चला. चला. अगं चल. काय तर चाललोय ना आपण? हो, पण काकू आवाज देते ना. ठीक आहे, रोजच तासभर अगोदर आवाज द्यायला लागतो. कशावरून? असं पण होऊ शकतं ना की आपणच रोज 1 तास उशिरा अभ्यासाला बसत असू. काय? आणि तसंही आपण तिचं ऐकायला हवं. तिचं कोणी ऐकलं नाही ना तर ती त्याला खूप ओरडते. अगं मी बघितलं ना तिला एका माणसाला ऑफिस मध्ये झापताना. अरे बोलत काय बसलाय? चला ना, निघा आता. या लवकर. मी तर चालले. अगं थांब ना, थोडा वेळ खेळूया ना.
अगं उद्या खेळू. मी तिला एका माणसाला ऑफिस मध्ये डायरेक्ट बाहेर काढताना बघितलं. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आपण जर आत्ता गेलो नाही तर ती आपल्याला घराबाहेर काढणार. आय डोंट नो, पण रिस्क कशाला घ्यायची? तिच्याकडे बघून असं वाटतं की ती डायरेक्ट कंपनीच्या मालकाला पण ओरडू शकते. मग आपण कोण? सई, रेहा, झालं का? हो, चल मी तर चालले अभ्यासाला. आले काकू? अगं अशी काय ही हर्षदा पण ना उगाच त्या रेहाच्या मागे लागते. आता लहान आहे का ती? अरे लहान नसली म्हणून काय झालं, म्हणून काय तिच्या अभ्यासावरती लक्ष ठेवायचं नाही का तिनं? नाही आई, कसं आहे तिने रेहानी बेसिक अभ्यास केला पाहिजे हे मलाही मान्य आहे. पण कसं आहे हर्षदानी ना मनात पक्क करून ठेवलाय की तिला एक तर डॉक्टर नाही तर इंजिनियर असं काहीतरी करायचं. मग तो हट्ट मनात धरून ती तिला अभ्यासाला बसवते. अरे पण ठीक आहे ना दादा, म्हणजे वहिनीला जर का असं वाटत असेल की रेहानी डॉक्टर व्हावं तर त्यात चूक काय? पण रेहाला वाटत नसेल तर काय, ते महत्वाचं आहे ना. असं कसं? जर काकूला वाटत असेल की रिहा त्याने डॉक्टर व्हावं तर ते चूक काय आहे? कारण हर्षदा काकूचे डिसिजन कधीच चुकू शकत नाही. जसे तुम्ही घरात सिनियर आहात तशीच काकू ऑफिस मध्ये सिनियर आहे. अरे आणि तिला सगळं माहिती आहे. ऑफिस मधले सगळे महत्त्वाचे निर्णय तीच घेते. खरं तर घरातले सगळे निर्णय पण तिनेच घ्यायला हवे. अगो बाई, हो का? मग काय, तुम्हाला माहित नाही काकूच्या शब्दाला ऑफिस मध्ये किती मान येते. तिने एकदा काय सांगितलं की ते काम लगेच होतं. अगं होणारच, ती बॉस आहे तिकडे. तेच तर, ती बॉस आहे आणि तरी तुम्ही तिच्या डिसिजन मेकिंग वर संशय घेताय. प्लीज. अगं संशय कुठे येतोय? आम्ही फक्त आमचं मत मांडतोय. कशाला? घरात एवढी चांगली डिसिजन मेकर असताना तुम्ही तुमचं मत मांडण्यात कशाला वेळ घालवताय? सई, खरं तेच बोलले मी. कधीतरी तुम्ही पण जाऊन बघा काकूच्या ऑफिस मध्ये, मग कळेल तुम्हाला. मला तरी वाटतं की रेहा त्याने डॉक्टरच व्हायला हवं. कारण काकू म्हणते म्हणजे नक्कीच ते तिच्यासाठी बेस्ट असणार. बर ते सगळं सोड, तुझं काय ठरलंय? तुला काय व्हायचंय? माझं तर ठरलंय, मी हर्षदा काकू सारखी होणार. झालं, म्हणजे हिचं अर्ध आयुष्य इतरांना शिस्त लावण्यात जाणार. हेच, तुम्ही फक्त हसा काकूला. तुम्हा कोणाला ना तिची काही कदरच नाहीये. अगं ए सया, अगो बाई, तुला काय झालं एकदम? काकू. झालं खेळून? हो, मी इथेच अभ्यासाला बसते. तू तुझं काम कर, मी तो डिस्टर्ब नाही करणार. ओके. अरे बापरे, तुलिकाला मी म्हटलं होतं की आज मी देईन भाजीला फोडणी. चले. काकू काकू असू दे, तू तुझं काम कर, मी सांगते मम्माला फोडणी द्यायला. अगं नको नको असं का? डोंट वरी काकू, तू काम कर, मी सांगते. सई, मम्मा मम्मा, काकू कामात आहे, तूच फोडणी दे. ठीक आहे ठीक आहे. सांगितलं. सई अगं काय वाटेल आईला? काही वाटणार नाही, तू तुझं काम कर. आता मी सांगितलंय ना तिला. ये जो तेरा हार्मोनियम. काय 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 काय? काकू काम करते ना. मग हॅलो, मी म्हंटल काकू काम करते. सई अगं असू दे, मला नाही डिस्टर्ब होत त्याच्या गाण्याने. अरे तरी पण काका गेट आउट. सई, मग काय, आता तो तिकडे येऊन गप्पा टाकणार, गाणी म्हणणार, त्यापेक्षा नको. काका तू खाती जा, काकू फ्री झाली की मी तुला बोलवे. सई काय चाललंय तुझं? फारच कौतुक चाललंय आज काकूचं. मग ती आहेच कौतुक करण्यासारखी.
गेट आउट. सई काकू तू काम कर ना, मी करते हँडल. काका तू खालती जाऊन टाइमपास कर, मला पण अभ्यास करायचा. ओके ओके मॅडम, फक्त माझा भ्रमणध्वनी घेण्यासाठी मी आलो होतो. तो घेऊ का? ज्याला शुद्ध मराठीत मोबाईल असे म्हणतात, तो घेऊ? धन्यवाद. माझा भ्रमणध्वनी कुठे आहे बरे? काय चाललंय? ऑल द बेस्ट. येतो हा. गुड. सई काय चाललंय तुझं? असू दे, तू निवांत काम कर. अरे हॅलो सर. हा क्लायंट अप्रुव्हल आलं. ओ थँक्यू सर. पण सर आता टीमची मेहनत आहे, मी फक्त लीड केलंय टीमला. थँक्यू थँक्यू. येस, अजून एक प्रोजेक्ट मिळालं. काँग्रेट्स काकू. ऐक ना. अगं काकू काम करते. हे ऐक ना, आपण पिझ्झा मागूया का? पिझ्झा अजिबात नाही. ऐक प्लीज प्लीज ना, तुझ्या फोन मध्ये ना पेमेंटचा एक ऍप आहे, त्यात फ्री कुपन्स आहेत. मागूया ना प्लीज. अजिबात नाही, अजिबात नाही. रिहाताई प्लीज, तू काकूला पिझ्झा आणायला सांगतेस. आता तिने तिचं काम करायचं की तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करायचा? तू तर असं बोलतेस की तू पिझ्झा खाणारच नाही. नाही खाणार. आणि तू सुद्धा पिझ्झासाठी उगाचच हट्ट नको करूया काकूकडे. तिला काम करू दे. गप गप. ऐक प्लीज ना, पिझ्झा पिझ्झा प्लीज. पिझ्झा पिझ्झा नाही, पिझ्झा नाही. अरे काकूने नाही म्हंटल ना. तू आता बाहेर जा आणि काकूला काम करू दे. अगं जा म्हंटल ना. गेट आउट. काय चाललंय तुझं? काकू तू काम कर, तू बाहेर जा. अगं गेट आउट. मी काकूच्या फोन मधून ऑर्डर करीन. रेहा पिझ्झा नाही. असू दे काकू, तू टेन्शन नको घेऊस, तू काम कर. इकडे ये, इकडे ये. बस इकडे. काय चाललंय तुझं सई? तू असं सगळ्यांना हकलतेस काय? मकरन आला त्याला आत येऊ दिलं नाहीस, रेहा आली तिला घालवून दिलंस, मला खाली जाऊन देत नाहीयेस. काय चाललंय तुझं? असं काय करतेस काकू आणि चिडतेस काय? हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते. अगं पण मी कधी म्हंटल की मला मकरनमुळे किंवा रेहामुळे डिस्टर्ब होत आहे म्हणून? तसं नाही, पण तुला त्रास होत नाही म्हटल्यावर ते तुझ्याशी कसंही वागतात. ऑफिस मध्ये सगळे तुला रिस्पेक्ट देतात, तू केलेल्या कामाचं कौतुक करतात. तू बॉस आहेस ऑफिस मधली, कोणी तुला उलटून बोलत नाही. आणि घरी आल्यावर मात्र सगळे तुझ्याशी कसंही वागतात. तुला भजी काय करायला सांगतात, टॉवेल काय उचलायला लावतात, पिझ्झा काय ऑर्डर करायला सांगतात. अगं पण मग ठीक आहे ना. ठीक काकू प्लीज, त्यांना माहित नाही तू कोण आहेस. त्यांनी तुला रिस्पेक्ट द्यायला हवा तर नाही. ते तुझ्याशी कसेही वागतात आणि तू सुद्धा सहन करून घेतेस. याला काय अर्थ आहे? अच्छा, म्हणून हे सगळं चाललं होतं. काकू तू हसतेस काय? तुला माहितीये ना तू कोण आहेस? कोण आहे? तू ना, तू भारी आहेस. असे नाही सई, पण ते ऑफिस मध्ये. अगं ऑफिस मध्ये मला एक विशिष्ट काम सगळ्यांपेक्षा जरा बरं जमतं ना, म्हणून. पण ऑफिस मधल्यांसारखंच घरच्यांनीही मला बॉस सारखं वागवावं असं नाही काही. कारण मी ऑफिस मध्ये जरी बॉस असले ना, तरी घरी मी रेहाची आई आहे, मकरनची बायको कम मैत्रीण आहे, आणि आजी आजोबांची सून कम मुलगी आहे. म्हणून मग त्यांनी सगळ्यांनी मला तसंच वागवणं अपेक्षित आहे. पण इथे तुझं काम सांभाळून सगळ्यांचे हट्ट पूर्ण करताना तुझा केवढा वेळ वाया जातो. जाऊ दे तू मग. काय?
ऑफिस मध्ये तुला 1 मिनिट सुद्धा वाया गेलेला चालत नाही आणि घरी तुझा वेळ वाया गेला तरी तू कोणाला साधं बोलत सुद्धा नाहीस. बरोबर, कारण ऑफिसमध्ये मला डेडलाईन सांभाळायची असते आणि घरी नाती जपायची असते. ऑफिसमध्ये माझ्यावर प्रोजेक्टची जबाबदारी असते आणि घरी नाती जपायची असोशी. तू पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवशील, आयुष्य खूप मोठी होती, पण कितीही मोठी झाली, समाजात तुला कितीही आदर मिळाला, मान मिळाला, तरीही तोच मान किंवा तोच आदर तुला घरच्यांकडनं सुद्धा मिळावा असा हट्ट कधीही न धरता नाती जग. आणि जगासाठी तू कोणीही असलीस नसेली तरीही ही जीवाभावाची नातीच म्हणजे तुझं जग असेल. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला थोडा वेळ असेल आणि तुमच्या या बॉडीगार्डला चालणार असेल तर आम्ही केलेली ही भजी जरा टेस्ट करता का? काय आहे, तुम्ही आमच्यासाठी जी मगा मस्त फक्कड अशी भेळ केली ना, त्याचं टोकन ऑफ थँक्स म्हणून ही गरमागरम भजी. दिसायला जरा रिस्की आहेत पण टेस्टला मात्र उत्तम आहेत. खाऊन बघता प्लीज. बघितलंस, डेडलाईन जपली ना की प्रमोशन मिळतं, पण जर नाती जपली ना तर हे असे सरप्राइजेस मिळतात आपल्याला. येस येस, तुम्ही मी मुळीच नाही शांतपणे जगणारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, लहान मोठे कोणी नाही समान येथे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, हम बने तुम बने हम तुम बने. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.